नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल प्लम केक. हा प्लम केक बनवताना आपण अल्कोहोल किंवा अंड्याचा अजिबात वापर केला नाही. विशेष म्हणजे हा केक आपण कढईमध्ये बेक केला आहे. ख्रिसमससाठी जे स्पेशल प्लम केक बनवले जातात त्यामध्ये ड्रायफ्रूट सोक करण्यासाठी रम किंवा वाईनचा वापर केला जातो. परंतु आपण अल्कोहोल फ्री प्लम केक बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी अर्धा कप ऑरेंज ज्यूस घेतला आहे. मी रेडीमेड पॅकेटमधील ऑरेंज ज्यूस घेतला आहे. याऐवजी तुम्ही ताजं संत्र्याचा रस किंवा द्राक्षाचा रस वापरू शकता. यामध्येच आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून पिवळे मनुके, 2 टेबलस्पून सीडलेस काळे मनुके, 2 टेबलस्पून कलरफुल टुटी फ्रुटी आणि 2 टेबलस्पून बारीक कट केलेली चेरी. याऐवजी तुमच्याकडे इतर ड्राय बेरीज असतील तर त्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मी हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे कमीत कमी 1 ते 2 तास भिजत ठेवायचेत. परंतु जेवढा जास्त वेळ आपण ड्रायफ्रूट्स भिजत ठेवू तेवढा ऑरेंज ज्यूस त्यामध्ये छान मुरतो आणि केकची चवही मस्त येते. त्यामुळे मी हे रात्रभर भिजत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं झाकण काढून पाहू. इथे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स छान भिजलेत. आता आपण केक बनवायला घेऊ. इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय. यामध्ये अर्धा कप साखर सगळ्या बाजूने पसरून टाकायची आहे. ही साखर लो टू मीडियम हीटवर 3 ते 4 मिनिटे अशीच राहू देऊ. 3 ते 4 मिनिटानंतर साखर विरघळायला सुरुवात झाली आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत याला चमच्याने हलवू नका, नाहीतर सगळी साखर चमच्याला चिकटली जाईल. सगळी साखर मेल्ट झाली आहे. आता आपण याला चमच्याने मिक्स करून घेऊ, म्हणजे यामध्ये असणारे साखरेचे कणही छान विरघळले जातील. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता गॅस बंद करू आणि अर्धा कप गरम पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालू. पाणी घातल्यावर मिश्रण थोडंसं चिकट झाल्यासारखं वाटेल, परंतु पुन्हा गॅस सुरू करायचा आहे आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे. चिकट झालेली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे. आता याला एक उकळी काढून घेऊ आणि गॅस बंद करू. इथे आपलं कॅरेमल सिरप तयार आहे. हे थंड होण्यासाठी जरा वेळ बाजूला ठेवू. केक बेक करण्यासाठी मी एक केक टीन घेतला आहे. याला आतमधून सगळ्या बाजूने तेलाने ग्रीस करून घेऊ. तसेच मी एक बटर पेपर गोलाकार कट करून घेतलाय. तो यामध्ये लावून याला पुन्हा वरून थोडंसं तेल लावू. याच पद्धतीने मी कडेनेही बटर पेपर लावून घेतलाय. बटर पेपर नसेल तर टीनला तेल लावून वरून थोडासा मैदा टाकून कडेने पसरवून घ्या, म्हणजे केक टीनला चिकटणार नाही आणि काढायलाही सोपा जाईल. ही झाली आपली पूर्वतयारी. आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊ. त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलाय. यामध्ये घालू पाव कप तेल. तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता, फक्त त्याला उग्रवास नसावा. तसेच यामध्येच घालायचे पाव कप दूध. इथे मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलंय. आता हे तेल आणि दूध छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनिटे एकसारखं फेटल्यानंतर तेल आणि दूध मिक्स झाले व त्याला छान क्रीमी टेक्स्चर आले. आता यामध्ये आपण काही सुके जिन्नस घालू. त्यासाठी इथे बाउलवर मी एक चाळणी ठेवली आहे. यामध्ये घालू 1 कप मैदा, तसेच 3 टेबलस्पून मिल्क पावडर. प्लम केकमध्ये काही मसाल्यांचाही समावेश होतो. मसाल्यांमध्ये पाव चमचा दालचिनी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पावडर, तसेच 2 लवंगा ठेचून त्याची पावडर केली आहे ती यामध्ये घालू आणि थोडंसं जायफळ किसून घालू. हे सगळे जिन्नस आपण चाळून घेऊ, म्हणजे मैद्याच्या गाठी मोडल्या जातील आणि मसाल्यांमध्ये असणारे जाडसर कण वर राहतील. यामध्येच आपण घालणार आहोत भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि आपण तयार केलेलं कॅरेमल सिरप. इथे मी सगळं कॅरेमल सिरप यामध्ये घातले. आता हे छान मिक्स करून घेऊ. हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊ, म्हणजे यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत. इथे आपलं सगळं मिश्रण छान एकजीव झालंय. ड्रायफ्रूट्स भिजत घालताना आपण त्यामध्ये काजू आणि बदाम घातले नव्हते, त्यामुळे इथे मी 2 टेबलस्पून अक्रोड, 2 टेबलस्पून काजू आणि 2 टेबलस्पून बदाम बारीक कट करून घेतलेत ते यामध्ये घालू. ड्रायफ्रूट्स यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेत. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अगदी चिमूटभर मीठ आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये मी 2 ते 3 थेंब पाणी घातलंय. आता हे मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिश्रणात मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे लगेच टीनमध्ये काढून घ्यायचे. इथे मी सगळं मिश्रण टीनमध्ये काढून घेतलंय. टीन या पद्धतीने 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काही मोकळा स्पेस राहिला असेल तर तो भरला जाईल. तसेच आपण यावर पुन्हा थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. यामध्ये मी थोडेसे काजू, तसेच बारीक कट केलेले बदामाचे तुकडे आणि काही चेरी कट करून यावर घातल्या आहेत. आता आपण केक बेक करायला ठेवू. त्यासाठी मी सुरुवातीलाच एक कढई प्रीहीट करायला ठेवली होती. यामध्ये आपण हा टीन ठेवू. इथे मी यावर टुटी फ्रुटी घालायला विसरले होते, त्यामुळे मी यावर थोडीशी टुटी फ्रुटी घातली आहे. आता यावर झाकण ठेवून आपण हे लो टू मीडियम हीटवर 40 ते 45 मिनिटे बेक करून घेऊ. 30 ते 35 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहू. आपला केक बऱ्यापैकी बेक झालाय, परंतु यावर आपण जे ड्रायफ्रुट्स घातले होते ते पूर्णतः आत गेलेत, म्हणून मी पुन्हा यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले आहेत. ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर पटकन कढईवर झाकण ठेवून द्यायचे. 40 ते 45 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहू. केक बेक झालाय की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी एक सुरी घेतली आहे. सुरी यामध्ये घालून पाहू. सुरीला काही चिकटलं नाही तर आपला केक छान बेक झालाय असं समजायचे. हा केक आपण जरा वेळ थंड होऊ देऊ. केक थंड झाल्यानंतर टीनमधून बाहेर काढून यावरचा बटर पेपर काढून घेऊ. इथे मी वरचा आणि कडेने लावलेला बटर पेपर काढून घेतलाय. इथे आपला केक अगदी छान बेक झालाय आणि याला रंगही सुरेख आलाय. हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. आपला केक मस्त असा स्पॉन्जी तयार झालाय आणि यामध्ये टाकलेले ड्रायफ्रुट्सही छान दिसत आहेत. तर या ख्रिसमसला या पद्धतीने प्लम केक बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.